हॅलो फ्रेंड्स, तर आमच्याकडे हे बघा बॉडी पार्ट्स आहेत. जे फायबर पार्ट्स असतात स्कूटी, ॲक्टिवा, वेगो, ज्युपिटरमध्ये हे पार्ट्स आहेत जे की असे मॅटिस झाले आहेत, म्हणजे असे फेड झाले आहेत. आणि हे बघा हे हँडल, हे पण बघायचा कलर कसा फेड झाला आहे. त्याला आज आम्ही मॅट कलर करणार आहोत. तर कशा प्रकारे करतात तो मी तुम्हाला दाखवतो. तर आमच्याकडे कंप्रेसर मशीन आहे, तो गन आहे, लाईट सप्लाय दिली आहे. तर आम्ही ह्या कलर करण्यासाठी इकॉसचा कलर वापरणार आहोत. तर हा इकॉसचा मॅट कलर आहे, हा बघा. तर हा मी घेतला आहे. हा ऑटोमोटिव्हचा कलर आहे, म्हणजे गाड्यांसाठी वगैरे वापरणारच. आणि हा प्यू थिनर 1 लिटर आहे. थोडा मी यूज केला आहे, थोडंसं राहिलं आहे, अर्धा लिटरच्या आसपास राहिलं आहे. तर हे बाटली आमच्याकडे, त्याला पहिलं ओपन करून घेतो. तर फ्रेंड्स, हा बघा हा कलर आहे इकॉसचा. त्याला आम्ही आधी ढवळून घेऊ. त्याला आधी चांगल्या प्रकारे ढवळून घेतो, कारण जो कलरचा मॅटिशपणा असतो तो खाली राहिलेला असतो. हे बघा, हे जे जाड जाड दिसते तुम्हाला, तर आधी याला व्यवस्थित ढवळून घेतो चांगल्या प्रकारे. व्यवस्थित ढवळल्याशिवाय कलर मारू नका, नाहीतर काय होईल, जो मॅटिश आहे पणा आहे तो येणार नाही कलरमध्ये. कलर तुम्हाला असं व्हाईट दिसेल. तर याला व्यवस्थित ढवळून घ्यावं लागतं. हे बघा ढवळलं आहे, साईडला ठेवतो. ह्यामध्ये कलर टाकतो. कलर टाकल्यानंतर त्यामध्ये थिनर टाकतो. हे बघा थिनर पण टाकला आहे. आता याला ढवळणार चांगल्या प्रकारे. जो कलर आहे तो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. चला याला ढवळून घेतो व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस. तर फ्रेंड्स, हा कलर ढवळून घेतला आहे. तर गनला असं कापडाने आधी असं करून घ्यावं पाहिजे. हे बघा, ह्यातून कलर आहे तो गाळून घेतला पाहिजे, नाहीतर जे पार्टिकल्स असतात, डस्ट असतो, तो गनमध्ये जातो आणि स्प्रे व्यवस्थित होत नाही, गन चोक होऊ शकतो. म्हणून आम्ही असं करणार, ह्याच्यावर गाळणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे गाळतो. ह्याच्यात कलर होतो, ते गाळून खाली जाते. हे बघा, अशा प्रकारे गाळून घेतला पाहिजे कलर. तर फ्रेंड्स, कलर भरून घेतला आहे. हे बघा, आता मशीनला चालू करतो. कंप्रेसर गाळायला चालू झाला आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कलर मारला पाहिजे. फ्रेंड्स, बघू शकता त्याला कलर मारणार आहे. हा गन एवढ्या लांबीवर घ्यायचा. एका तरी कॅमेरा धरता येत नाही आहे, मारून दाखवतो तुम्हाला.
तर फ्रेंड्स हे पाहू शकता फिनिश, मॅट फिनिश. फ्रेंड्स हे बघा, हे अजून व्यवस्थित सुकलेलं नाही आहे, तरी पण फिनिश बघू शकता. काय फिनिश आली आहे मॅटची. तर अशा प्रकारे आपण जो डॅशबोर्ड असतो त्याला मॅटमध्ये कलर करायचा असतो. संध्याकाळची वेळ आहे, एवढं व्यवस्थित दिसत नाही, तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, पहिले आणि आता.